हाय फ्रेंड्स, आपण मागच्या व्हिडिओमध्ये 12वीच्या नवीन सिलेबसचा इंट्रोडक्शन पाहिलं होतं. आज आपण 12वीचं फर्स्ट चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक स्टार्ट करणार आहे. आणि हे चॅप्टर मोठं असल्यामुळे आपण याचे काही पार्ट्समध्ये व्हिडिओ पाहणार आहे. सर्वात आधी टीचिंग स्टार्ट करण्याच्या आधी आपण सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. चला आता आपण मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरचा बेसिक कन्सेप्ट तो पाहणार आहोत. तर मॅथमॅटिकल लॉजिक, याच्यात लॉजिक हा जो शब्द आहे हा एका ग्रीक वर्डपासून आलेला आहे, लोगोस. आणि लोगोसचा अर्थ होतो रिझन. आणि म्हणून या ठिकाणी याला आपण मॅथमॅटिकल लॉजिक किंवा मॅथमॅटिकल मेथड ऑफ रिझनिंग असं पण म्हणत असतो. आणि याच्यामधला फर्स्ट पार्ट जो आहे, पहिला भाग जो आहे तो आहे स्टेटमेंट. तर स्टेटमेंट जनरली आपण आपलं जे कन्व्हर्सेशन करत असतो ते 4 टाईपच्या सेंटेन्समध्ये करत असतो. डिक्लरेटिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स, इंटरोगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी या 4 टाईपच्या सेंटेन्समध्ये करत असतो. परंतु आपण ज्या वेळेला डिक्लरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो याचा अर्थ त्या ठिकाणी आपण काही ना काही डिक्लेअर करतोय. त्या सेंटेन्सपासून आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते. आणि ही जी इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन मे बी ट्रू असेल और फॉल्स पण असू शकते. आणि म्हणून स्टेटमेंटची डेफिनेशन करताना आपण असं म्हणू शकतो की अ डिक्लरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू और फॉल्स बट not both simultaneously is called statement. It is also called as proposition in logic. So example of statement, suppose we take moon is revolving around the earth. एक सिंपल सेंटेन्स घेतला आपण, मून इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन. याच्यामध्ये ह्या सेंटेन्स बद्दल आपण असं म्हणू शकतो की हे ट्रू सेंटेन्स आहे. आणि म्हणून याला स्टेटमेंट पण म्हणता येईल. आणि याचे व्हॅल्यू जी असेल ती ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असणार आहे. सेकंड आपण एक्झाम्पल घेतला, समजा 3 × 2 इज इक्वल टू 5 असं म्हणतो. तर ह्या ठिकाणी 3 × 2 5, 3 × 2 ॲक्च्युली 6 होतो, पण आपण इथं 5 लिहिलेलं आहे म्हणजे याचा अर्थ हे फॉल्स आहे. आणि हे स्टेटमेंट ट्रू आहे. म्हणून स्टेटमेंट ज्याला म्हणतात याचा अर्थ त्याला काही ना काही ट्रूथ व्हॅल्यू असते. इट इज आयदर ट्रू और फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. म्हणजे याचा अर्थ 3 × 2 5 हे नेहमी फॉल्स असणार आहे, हे कधीच ट्रू होणार नाही. आणि जर समजा आपण काही सेंटेन्स असे घेतले की ज्यांची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला एक्सप्रेसच करता येत नाही, त्यांच्या ट्रूथबद्दल आपल्याला सांगता येणार नाही. जसं जर आपण एक्सक्लेमेटरी किंवा क्वेश्चन टाईप, इंटरोगेटिव्ह, इम्परेटिव्ह, कमांड टाईप असे काही सेंटेन्स घेतले की ज्यांचं आपण ट्रूथ व्हॅल्यू सांगू शकत नाही, तर अशा सेंटेन्सेसला आपण स्टेटमेंट म्हणत नसतो. तर 4 टाईपचे सेंटेन्स जे ते सेंटेन्स आपण स्टेटमेंट म्हणून कन्सिडर करत नाही. तर ते कोणते? तर 4 टाईपचे सेंटेन्स म्हणजे कमांड टाईप, then question type means interrogative, exclamatory, आणि ओपन टाईप. हे 4 टाईपचे सेंटेन्स जर घेतले
तर त्यांना आपण स्टेटमेंट म्हणत नसतो, कारण की त्यांची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला सांगता येणार नाही. ते एक टाईपचे कन्व्हर्सेशन सेंटेन्स आहे. कमांड टाईपमध्ये इम्परेटिव्हमध्ये आपण जर समजा एखाद्याला रिक्वेस्ट केली, कमांड केली, ऑर्डर केली, सजेशन केलं, तर त्यावेळेला ते सेंटेन्स आपण स्टेटमेंट म्हणून कन्सिडर करत नाही. फॉर एक्झाम्पल, गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर, प्लीज गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर, असं एक सेंटेन्स घेतला आपण. तर हे सेंटेन्स कमांड टाईप आहे. आपण कमांड देतोय किंवा रिक्वेस्ट करतोय त्या ठिकाणी की मला एक ग्लास पाण्याचा पाहिजे, तर म्हणून अशा सेंटेन्सला आपण स्टेटमेंट म्हणू शकत नाही. क्वेश्चन टाईप, त्याच्यामध्ये समजा आपण कोणाला प्रश्न विचारलेला असेल, व्हॉट इज युअर नेम, व्हॉट आर यू डुईंग, वेअर आर यू गोईंग, तर ह्या टाईपचे जे सेंटेन्सेस आहेत ते सुद्धा स्टेटमेंट कन्सिडर केले जात नाही. एक्सक्लेमेटरी, तर ज्या ठिकाणी एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असतील, जसं व्हॉट अ ब्युटिफुल ड्रेस इट इज, ओ व्हॉट अ हॉरिबल साईट, अशा टाईपचे सेंटेन्स जर असतील तर ते आपण एक्सक्लेमेटरीमध्ये म्हणतो आणि त्यांना स्टेटमेंट कन्सिडर करता येत नाही. ओपन टाईपचे सेंटेन्स कोणते असतात, तर ओपन टाईप म्हणजे ज्या सेंटेन्सेसच्या ट्रूथबद्दल किंवा ट्रू किंवा फॉल्स हे चेंज होणार पर्सन टू पर्सन, तर त्याला म्हणतो आपण ओपन टाईप. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 25, हे एक सेंटेन्स घेतला. याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही काय घ्यायची, म्हणजे आपण काही व्हॅल्यू घेऊ शकतो, 1 2 3 4 5 6. इफ वी टेक 1 2 3 4, then 1 square is 1, which is not equal to 25, therefore it is false. But when we take the value of x 5 or minus 5, then its square is 25, therefore it is true. That means the sentence is open type. It means it is true for some values and false for some values. So it is open sentence. Then open sentence is not considered as a statement. So there are 4 types of sentences which are not considered as a statement: command type, question type, exclamatory and open type. Now some mathematical identities are considered as a true statements. Mathematical identities: sin square theta plus cos square theta is equal to 1. This is the mathematical identity. It is considered as a true statement. So all mathematical identities are considered as a true statements. Here the basic concept of the statement is like this. Now how we can represent the statement? Statements are represented by using a small letters, that is P, Q, R, S, etc. And the statement, whenever we say that this is a statement, it has some truth value, that means true or false. So what is truth value? That we will see now. Truth values. When the statement is true, then we say that its truth value is true and it is denoted by capital T. And when the statement is false, then its truth value is false and its truth value is denoted by F. It is also called as also denoted by 1 and 0. That means truth value are also denoted by 1 or 0. So these are the truth value. For we can take some examples. For example, 1 is a prime number. Here, what is the truth value of this statement? 1 is a prime number. We know that 1 is neither prime nor complex. Therefore, this is a false statement. This is declarative sentence. Therefore, it declares something and therefore it is a statement and its truth value is false.
mathematical logic is very interesting. Now this sentence is a statement or not. We can say that the mathematical logic is very interesting. Is its truth value is changing from person to person. And some students say that we like or we understand very good mathematical logic, so they like mathematical logic, and some do not like. So there is a true or false value both, and therefore this is open sentence, and open sentence are not considered as a statement. So this is the basic part of mathematical logic. Now in next video we see the logical connectives, simple and compound statements, their symbols, all this we see in next videos. So if you like this video, then comment in the comment box, and what we require, your requirement are also comment in the box. सो तुम्ही जर आतापर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक शेअर करा. थँक्यू.